नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. मनामध्ये एक बोचणारा प्रश्न पुन्हा पुन्हा उभा राहतो की ज्ञान हे माणसाला प्रकाश देतं की अंधारात ढकलतं. आजूबाजूला पाहिलं तर अनेक तथाकथित विद्वान दिसतात ज्यांच्याकडे पदव्या आहेत, मोठे मोठे शब्द आहेत, चर्चा आहेत, पण त्या ज्ञानामागं नम्रता नाही. एक प्रचंड गर्व आहे, मला जास्त कळतं, मी फार मोठा आहे. पण खरा प्रश्न असा आहे की जर तुमचं ज्ञान दुसऱ्याला कमी दाखवण्यासाठी वापरलं जात असेल तर ते ज्ञान आहे का अहंकाराचा हत्यार? काही जण ज्ञानाचा उपयोग मार्गदर्शनासाठी करत नाहीत, तर ते डॉमिनेट करण्यासाठी करतात. त्यांना दुसऱ्याला शिकवायचं नसतं, तर त्यांना तुम्ही कसे कमी आहात हे दाखवायचं असतं. ही प्रवृत्ती काय नवी आहे का? इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर बऱ्याच पंडितांनी, धर्ममार्तंडांनी संतांना कमी लेखलं, प्रश्नांच्या जाळ्यामध्ये अडकवायचा प्रयत्न केला, पण संतांनी वाद घातला नाही. कारण त्यांना सिद्ध करायचं नव्हतं, तर त्यांना जगायचं होतं आणि जगवायचं होतं आणि ज्ञानमूल्य टिकवायची होती. संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी आचरणात आणली आणि आपल्या पुढेही आणली. संत तुकाराम म्हणतात, अहंकार गेला तरच देव भेटतो. आणि म्हणूनच कदाचित काही विद्वानांना देव सापडत नाही, कारण ते देव ग्रंथात, वेदात, पुराणात आणि क्लिष्ट गोष्टीत शोधत राहतात. खरं सांगायचं तर ज्ञान हे शस्त्र नाही आहे, ते साधन आहे. पण जेव्हा ते अहंकाराने वापरलं जातं तेव्हा ते दुसऱ्याला जखमी करण्यासाठी वापरलं जातं, बदनाम करण्यासाठी वापरलं जातं, तेव्हा मात्र त्या शस्त्राला काहीच अर्थ राहत नाही. आजही काही लोक ज्ञान साठवून ठेवतात, जणू काही ती त्यांची खाजगी संपत्ती आहे. ते वाटत नाहीत, कारण वाटल्यानं त्याची महत्ता कमी होईल असं त्यांना वाटतं, किंवा कदाचित आपल्यापेक्षा कोणीतरी मोठं होईल असं त्यांना वाटतं. पण त्यांना हे कदाचित समजत नाही की ज्ञान लपवलं तर ते मरतं, ज्ञान वाटलं तर ते वाढतं. मग खरा बुद्धिमान माणूस कोण? जो स्वतःला कधीही सर्वज्ञ समजत नाही, जो कधी कोणाचीही निंदा नालस्ती करत नाही, जो प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला तयार असतो, जो कधी दुसऱ्याला खाली खेचत नाही, जो स्वतःच्या ज्ञानाचा आवाज मोठा करत नाही तर त्याचा उपयोग मोठा करतो. समाजाला शहाणं करण्याचा मार्ग हा वादातून नाही तर वर्तनातून जातो. तुम्ही काय बोलता त्यापेक्षा तुम्ही कसं जगता हे लोक पाहतात. त्यामुळं ह्या लोकांना मानणारासुद्धा एक विचित्र कंपू आहे. हे सगळे एकाच माळेचे मणी असतात. आणि शेवटी एक कटू सत्य तुम्हाला सांगू का? अनेक विद्वान आयुष्यभर मी कोण आहे हे सिद्ध करण्यातच वेळ घालवतात. मी समाजाला काय देतो, मी काय दिलं आहे, आर्थिक, मानसिक, शारीरिक काय मदत केली आहे, हा प्रश्न कधी विचारतच नाही. आणि म्हणूनच काहींचं ज्ञान त्यांच्या कोत्या मनाबरोबरच त्यांच्याबरोबरच संपतं, कारण त्यांनी ते जगाला दिलंच नाही आहे. आणि म्हणून ठरवूया की विद्वान होणं महत्त्वाचं आहे, पण त्याहूनही महत्त्वाचं आहे विवेकी होणं. ज्ञान मिळवणं मोठं आहे, पण ते वाटणं त्याहूनही मोठं आहे. कारण शेवटी लोकांना तुमची पदवी आठवत नाही, लोकांना तुमची माणुसकी आणि तुमचा हृदयापासून असलेला भाव आठवतो. जो माणूस दुसऱ्याचं चांगलं राहणं, खाणं, पिणं, ब्रँडेड लाईफ पाहून जर जळत असेल तर तुम्हाला अजूनही जीवनामध्ये खूप काही शिकायचं बाकी आहे. जर तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं पाहून आनंद वाटत असेल तर निश्चितच परमेश्वर तुमच्या मागं उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं आजपासून आपण सर्वांनी एक सवय करूयात की इतरांच्या आनंदामध्ये आपला आनंद आणि इतरांच्या दुःखामध्ये आपण दुःख मानूयात. नाहीतर झाले उलटं, इतरांना दुःखी करणं आणि इतरांच्या दुःखामध्ये आपण आनंदी होणं आणि भांडणं लावणं, मजा बघणं आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आणि मी नेहमी म्हणतो की हे नकारात्मकता पसरवणाऱ्या गोष्टी या थांबून सकारात्मकता वाढली पाहिजे. आणि म्हणूनच सकारात्मकता वाढवणारा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ओम साईराम.